हाय फ्रेंड्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. लास्ट लेक्चरला आपण 310 पर्यंतचे क्वेश्चन्स पाहिलेले आहे आणि आजचा डे आहे 9. तर डे 9मध्ये आपल्याला 311च्या पुढचे क्वेश्चन्स पाहायचे आहे. तर पाहू आपण फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आज आपल्यासमोर काय आहे. तर पहा, 311 नंबरचा क्वेश्चन म्हणतो आहे इन ऑइल फील्ड ट्रान्सफॉर्मर ऑइल इज यूज ॲज अ. इन ऑइल फील्ड ट्रान्सफॉर्मर, तर ऑइल फील्ड ट्रान्सफॉर्मरमध्ये ऑइलचा जो यूज आहे तो काय आहे, कशासाठी यूज करतो. पहा, ट्रान्सफॉर्मरमध्ये जे ऑइल यूज करतो आहे त्याचं जे दोन कारणं आहे, एक म्हणजे कूलिंग आणि दुसरं म्हणजे इन्सुलेशन. हे आपल्याला ऑलरेडी माहीत आहे. तर कूलिंग एजंट आहे, बरोबर आहे. दुसरं ऑप्शन म्हटलं तर इन्सुलेटिंग एजंट, तेही बरोबर आहे. व्हायब्रेशन आयसोलेटर, ते नाही आहे. आणि नन ऑफ द अबव. पहा, हे दोन ऑप्शन तर जे आहे सी आणि डी हे तर कॅन्सल झाले. देन राहिले आता ए आणि बी. तर ए पण बरोबर आहे पण बी पण बरोबर आहे, पण असं नाही आहे ऑप्शनमध्ये ए आणि बी. खूपदा तुम्ही पाहिलं असेल की हा क्वेश्चनचा आन्सर डायरेक्ट येते कूलिंग आणि इन्सुलेशन पर्पज म्हणून एकाचमध्ये किंवा बोथ ऑफ द अबो, पण इथे तसं नाही दिलेलं आहे. मग अशा केसमध्ये आता काय करणार, तर अशा केसमध्ये आपल्याला प्रायोरिटी द्यावी लागेल आणि प्रायोरिटी आपण देणार कूलिंगला, कारण की तिथे ऑइल यूज करणं हे इन्सुलेशनचं महत्त्वाचं प्राईम कारण नाही आहे. प्राईम कारण त्याचं कूलिंग करणं. इन्सुलेशन हे तुम्ही त्याच्या इम्प्रेग्नेटेड पेपर आहे त्याच्या सहाय्याने किंवा मग अजून कोणत्या सहाय्याने आपण वाढवू शकतो, पण जे मेन कारण आहे ऑइल यूज करण्याचं ते आहे कूलिंग. देन नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण. पहा, स्कॉट कनेक्शन ऑफ ट्रान्सफॉर्मर इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ. स्कॉट कनेक्शन्सलाच काय म्हणतात माहिती आहे आपल्याला. स्कॉट कनेक्शन्सला TT कनेक्शन्स असे म्हणतात. हे कनेक्शन्स आपण 3 फेज टू 2 फेज करण्यासाठी वापरतो आहे. 3 फेज टू 2 फेज लक्ष ठेवा, याचं कामसुद्धा आपल्याला माहीत असलं पाहिजे. आणि या स्कॉट कनेक्शनलाच TT कनेक्शन्स असे सुद्धा म्हटल्या जाते. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे द कंडिशन फॉर मॅक्झिमम एफिशियन्सी इन ट्रान्सफॉर्मर इज. आपल्याला कंडिशन विचारलेली आहे मॅक्झिमम एफिशियन्सी इन ट्रान्सफॉर्मर. तर लक्ष द्या, ट्रान्सफॉर्मर असू द्या, जनरेटर असू द्या किंवा मोटर असू द्या, एकच कंडिशन आहे की जेव्हा कॉन्स्टंट लॉसेस आणि व्हेरिएबल लॉसेस सारखे होतील, म्हणजेच कॉपर लॉस इज इक्वल टू कोर लॉस किंवा कोर लॉस इज इक्वल टू कॉपर लॉस, जेव्हा हे सारखे होतील. आता ट्रान्सफॉर्मरमध्ये कॉपर लॉस इज इक्वल टू कोर लॉस आहे, पण तेच जेव्हा आपण DC जनरेटर आणि DC मोटरमध्ये जाऊ तेव्हा तिथे कॉन्स्टंट लॉसेस इज इक्वल टू व्हेरिएबल लॉसेस असं आहे. तर मग इथे कारण की जनरेटर मोटरमध्ये मेकॅनिकल लॉसेस येत नाही आणि जनरेटर मोटरमध्ये मेकॅनिकल लॉसेस येतात आणि ट्रान्सफॉर्मरमध्ये मेकॅनिकल लॉसेस येत नाही, म्हणून ट्रान्सफॉर्मरमध्ये आपण डायरेक्ट म्हणू शकतो की कोर लॉसेस इक्वल टू कॉपर लॉसेस. पण तेच जेव्हा जनरेटर आणि मोटरमध्ये जर आपण पाहिलं तर तिथं आपल्याला असं म्हणावं लागेल कॉन्स्टंट लॉसेस इज इक्वल टू व्हेरिएबल लॉसेस, कारण की तिथे जनरेटर मोटरमध्ये जे कॉन्स्टंट लॉसेस आहे मग त्याच्यामध्ये कोर लॉस पण आले आणि मेकॅनिकल लॉससुद्धा आले आहे. तर इथे आता दिलेले ऑप्शन्स आहे आपल्याला कॉपर लॉस इक्वल टू 0 नाही, कोर लॉस इक्वल टू 0 नाही आणि कॉपर लॉस इक्वल टू कोर लॉस. ठीक आहे, तर सिम्पल क्वेश्चन आहे, आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. देन पुढे जाऊ आपण. विच ऑफ द फॉलोइंग ट्रान्सफॉर्मर कनेक्शन्स आर बेस्ट सुटेड फॉर द 3 फेज 4 वायर सर्व्हिसेस. तर इथे विचारलेलं आपल्याला विच ऑफ द फॉलोइंग ट्रान्सफॉर्मर, कोणतं ट्रान्सफॉर्मर बेस्ट आहे सुटेड फॉर द 3 फेज 4 वायर सिस्टीम. आता 3 फेज 4 वायर सिस्टीम म्हणजे सेकंडरी डिस्ट्रीब्युशन लाईन, आणि त्या सेकंडरी डिस्ट्रीब्युशन लाईनसाठी जो आपण DP बसवतो आहे आणि DPवर जो ट्रान्सफॉर्मर लावतो आहे त्याचे कनेक्शन्स आपल्याला माहीत आहे बेस्ट की ते कंपल्सरी आहे आणि बेस्टही आहे तिथं की डेल्टा स्टार. तर इथे राईट आन्सर राहणार आपलं ऑप्शन नंबर बी, डेल्टा स्टार, कारण आपल्याला सेकंडरीला स्टार कनेक्शन पाहिजे, कारण की तिथूनच आपल्याला स्टार पॉईंट भेटणार आणि तिथून मग आपला न्यूट्रल स्टार्ट होणार जो आपण प्रत्येक पोलवर अर्थ करणार. पुढचा क्वेश्चन आहे इन ट्रान्सफॉर्मर द एनर्जी इज ट्रान्सफर्ड फ्रॉम प्रायमरी टू सेकंडरी वाइंडिंग थ्रू द मीडियम ऑफ. म्हणजे प्रायमरीची पॉवर सेकंडरीकडे कशामार्फत ट्रान्सफर होते हे आपल्याला विचारलेलं आहे. तर पहिलं ऑप्शन आहे लिकेज करंट, दुसरं ऑप्शन आहे मॅग्नेटिक फ्लक्स, तिसरं ऑप्शन आहे एअर आणि चौथं ऑप्शन आहे लिकेज फ्लक्स. तर राईट आन्सर राहणार मॅग्नेटिक फ्लक्स. आपल्याला माहीत आहे की ट्रान्सफॉर्मर हा म्युच्युअल इंडक्शनच्या तत्वावर कार्य करतो. प्रायमरीची पॉवर सेकंडरीकडे चुंबकीय क्षेत्रामार्फतच वाहून जाते. खूप सारे विद्यार्थी याचं उत्तर कोर सांगतात. नाही, कोरमधून पॉवर ट्रान्सफर होत नाही. कोरमधून चुंबकीय क्षेत्र मॅग्नेटिक फ्लक्स ट्रान्सफर होते. जी पॉवर ट्रान्सफर झाली थ्रू दी मॅग्नेटिक फ्लक्स होते म्युच्युअल इंडक्शनच्या तत्वावर. देन पुढे म्हटलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन 316 अ ट्रान्सफॉर्मर कोर इज लॅमिनेटेड टू. ट्रान्सफॉर्मरचा कोर लॅमिनेटेड का केला जातो, तर त्याचा सिम्पल आन्सर राहणार आहे आपल्याला की रिड्यूस एडी करंट पॉवर लॉस. कारण की जर आपण ट्रान्सफॉर्मरच्या कोरला लॅमिनेट करणार तर एडी करंटची व्हॅल्यू कमी होणार आणि एडी करंटमुळे जो हिटच्या स्वरूपात लॉस होऊन राहिला आहे दॅट इज कॉल्ड एडी करंट लॉस, हा कमी होणार. तर मेन प्राईम कारण आहे त्याचं एडी करंट लॉस कमी करणे. तर इथे ऑप्शन्स वेगवेगळे दिलेले आहे. आपल्याला राईट आन्सर भेटत आहे, डायरेक्ट दिसत आहे, त्याच्यामुळे मी डायरेक्ट मार्क केलेला आहे रिड्यूस एडी करंट लॉसेस.
आणि जर तुम्हाला हिस्टेरेसिस लॉसेस कमी करायचे असेल तर मग आपल्याला तिथं कोर जो आहे तो सिलिकॉन स्टीलचा यूज करावा लागेल. पुढे म्हटलेलं आहे अ ट्रान्सफॉर्मर इन विच देअर इज अ नो लॉस इज कॉल्ड, म्हणजे असा ट्रान्सफॉर्मर की त्या ट्रान्सफॉर्मरमध्ये कोणत्याही प्रकारचा लॉस नाही आहे तर त्या ट्रान्सफॉर्मरला कोणता ट्रान्सफॉर्मर म्हणतात. तर पहा, जसा क्वेश्चन्स आपण वाचला तर लगेच आपल्या डोक्यामध्ये आन्सर क्लिक झालं पाहिजे. आपल्याला ऑप्शनचीही सुद्धा कधी कधी गरज नाही पडली पाहिजे. कधी कधी म्हटलं मी हे शब्द लक्षात ठेवता. तर आता माहीत आहे की असा ट्रान्सफॉर्मर ज्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचे लॉसेस होत नाही त्या ट्रान्सफॉर्मर म्हणतो आपण आयडियल ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे. तर बेरी ट्रान्सफॉर्मर, आयडियल ट्रान्सफॉर्मर, पॉवर ट्रान्सफॉर्मर आणि ऑटोमॅटिक ट्रान्सफॉर्मर. तर ऑटोमॅटिक नावाचं तर काही गोष्टच नाही आहे. कोणता ट्रान्सफॉर्मर नसतोच, असतो तर आपल्याकडे एक ऑटो ट्रान्सफॉर्मर असतो आणि इथे ऑटोमॅटिक म्हटलेलं आहे तर नाही. तर राईट आन्सर आहे आपलं आयडियल. देन पुढे म्हटलेलं आहे इन शेल टाईप ट्रान्सफॉर्मर हाऊ मेनी मॅग्नेटिक पाथ. पहा, 2 टाईपचे ट्रान्सफॉर्मर आहे, एक आहे कोर टाईप आणि एक आहे शेल टाईप. जर तुम्ही पाहिला आता शेल टाईप, अजून एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती जेव्हा आपण याचं वर्किंग आणि कन्स्ट्रक्शन पाहत आहे की हे सिंगल विंडो आहे आणि हे डबल विंडो आहे. तर सिंगल विंडो आणि डबल विंडोला पाहून कधीच नाही सांगायचं की ते शेल आहे आणि कोर आहे. कोर आणि शेल हे कशावर डिपेंड होते, वाइंडिंग बाहेर आहे की कोर बाहेर आहे. जर वाइंडिंग आतमध्ये असेल आणि कोर बाहेर दिसत असेल आपल्याला तो झाला शेल टाईप, आणि इथे वाइंडिंग आपल्याला बाहेर दिसत असेल, कोर आतमध्ये दिसत असेल तो झाला कोर टाईप. ठीक आहे. हा कोर आहे आणि हा शेल आहे ज्याच्यामध्ये वाइंडिंग इथे आतमध्ये असेल, 2 कॉईल असतील तर ठीक आहे. तर आता याच्यामध्ये किती मॅग्नेटिक पाथ आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. तर आपल्याला पाहता क्षणी दिसत आहे की किती मॅग्नेटिक पाथ आहे. तर याच्यामध्ये 2 मॅग्नेटिक पाथ तयार होतात शेलमध्ये, हे असे, आणि कोरमध्ये तयार होतो 1 मॅग्नेटिक पाथ. ठीक आहे. त्याच्यामुळे राईट आन्सर राहणार इथं आपला ऑप्शन नंबर ए, 2 मॅग्नेटिक पाथ. ठीक आहे. सिम्पल क्वेश्चन होता. देन पुढे व्हॉट हॅपन्स व्हेन अ ट्रान्सफॉर्मर इज कनेक्टेड टू अ DC सप्लाय. जर ट्रान्सफॉर्मरला DC सप्लाय दिला किंवा ट्रान्सफॉर्मर हा DC सप्लायशी जोडला तर काय होईल. आपल्याला माहीत आहे ट्रान्सफॉर्मर हा DC सप्लायवर कार्य करत नाही. जर आपण ट्रान्सफॉर्मरला DC सप्लाय दिलासुद्धा, बरोबर, तर प्रायमरीमधून करंट वाहणार, चुंबकीय क्षेत्रसुद्धा तयार होणार, पण ते तयार होणारं चुंबकीय क्षेत्र हे स्थिर असेल, जे प्रायमरीकडून कापल्या जाणार नाही, बॅक EMF तयार होणार नाही, करंटला अपोज होणार नाही, आणि त्याचं रिझल्ट म्हणजे प्रायमरी वाइंडिंग आपले जळून जाईल. सेकंडरी जळण्याचा प्रश्न सुरत नाही, सगळ्यात पहिले प्रायमरी वाइंडिंगच जळेल. त्याच्यामुळे ट्रान्सफॉर्मरला कधीही DC सप्लाय देऊ नाही. तर इथे राईट आन्सर ऑप्शन्स वाचू आपण. द प्रायमरी वाइंडिंग विल बर्न, हे पहिलंच ऑप्शन आपल्याला बरोबर दिसत आहे, पण तरी एकदा ऑप्शन्स वाचू आपण. बोथ द प्रायमरी अँड सेकंडरी वाइंडिंग विल बर्न, दोन्ही वाइंडिंग बर्न होतील. चुकीचं आहे, कारण की पहिले तर प्रायमरी जळणार आहे, म्हणजे सेकंडरी जळणार नंतर सेकंडरी जळणार असं नाही आहे. ठीक आहे. कारण ते चालूच नाही होणार, ते सेकंडरीकडे पॉवरच ट्रान्सफर नाही होणार, सेकंडरी जळणारही नाही. द ट्रान्सफॉर्मर विल ऑपरेट नॉर्मली, चुकीचं आहे, आणि सेकंडरी वाइंडिंग विल बर्न, तर ते सुद्धा चुकीचं आहे. राईट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर ए, प्रायमरी वाइंडिंग विल बर्न. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांचा चांगला अभ्यास झालेला आहे त्यांना हे क्वेश्चन्स फार सोपे वाटतात, बरोबर. जे चांगले मल्टिपल टाइम्स रिव्हिजन झाली आहे त्यांना हे क्वेश्चन्स वाटेल की नाही आमचा अभ्यास खूप चांगला झालेला आहे आणि फार सोपे क्वेश्चन्स आहे, बरोबर आहे. पण ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झाला नाही त्यांना हा सुद्धा क्वेश्चन जो गेला आहे मागचा, याच्यातसुद्धा डाऊट आहे की प्रायमरी जळते की सेकंडरी जळते, आणि पहिली तो गोष्ट जळते की नाही जळत. म्हणजे ट्रान्सफॉर्मर विल ऑपरेट नॉर्मली हे सुद्धा मारणारे आन्सर मारणारे विद्यार्थी आहेत. ठीक आहे. आणि असे विद्यार्थी आहे की ट्रान्सफॉर्मर ACचं DC करते म्हणते, ACचं DC करते. त्याच्यामुळे लक्ष ठेवा की आपल्याला रिझल्ट काढायचा आहे तर चांगलं थेरीचं नॉलेज आपल्याला असलं पाहिजे. 320 नंबरचा क्वेश्चन आहे द क्लिप ऑन मीटर इज. आता आपल्याला माहिती आहे क्लिप ऑन मीटर म्हणजे स्ट्रॉंग टेस्टर, आणि याच्यामध्ये आपण यूज करतो आहे करंट ट्रान्सफॉर्मर, बरोबर. तर राईट आन्सर आहे इथं करंट ट्रान्सफॉर्मर, म्हणजे ऑप्शन नंबर डी. आता काही सगळे कन्सेप्ट आपण थेरीमध्ये पाहिलेच आहे, पण जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा समजलं पाहिजे अशा दृष्टिकोनातून मी त्याचं एक्सप्लेनेशन देत आहे. की जसं आता क्लिप ऑन मीटरला टॉंग टेस्टर असं सुद्धा म्हणतात, की ज्याचा उपयोग आपण डायरेक्ट करंटला मोजण्यासाठी करतो, विदाऊट वायरला ब्रेक करता, कोणतेही कनेक्शन न करता. आपण पाहिलं असेल आता. आणि त्याच्यामध्ये जे प्रिन्सिपल आहे ते आहे करंट ट्रान्सफॉर्मरचं. एक सॉलिनॉइड कॉईल असते, जो लाईन कंडक्टर असतो तोच प्रायमरी असतो, आणि सॉलिनॉइड कॉईल जी असते ती सेकंडरी असते. तर बेसिकली तिथे जे ऑपरेशन होत आहे ते करंट ट्रान्सफॉर्मरचं ऑपरेशन होत आहे, कारण की सेकंडरीचे टर्न्स हे जास्त आहे प्रायमरीपेक्षा, कारण प्रायमरीसाठी तर काही टर्न्सच नाही आहे, जो कंडक्टर आहे तोच प्रायमरी आहे. तर त्याचं मेन आन्सर आहे, म्हणजे डी आन्सर आहे करंट ट्रान्सफॉर्मर. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे 321. द व्हॅल्यू ऑफ नो लोड करंट
ऑफ अ ट्रान्सफॉर्मर इज. आपल्याला ट्रान्सफॉर्मरची नो लोड करंटची व्हॅल्यू विचारलेली आहे, जी असते 2 ते 5%. ठीक आहे, काही पुस्तकामध्ये 3 ते 5% दिलेली आहे. आता इथं ऑप्शन्समध्ये जे आहे ते नाही आहे 3 ते 5%, तर राईट आन्सर राहणार 2 ते 5%. म्हणजे जेव्हा आपण ट्रान्सफॉर्मरला नो लोडवर लावतो तेव्हा काही ना काही करंट, नो लोड, बरोबर समजते ना, ट्रान्सफॉर्मर हा नो लोडवर आहे म्हणजे सेकंडरीवर कोणताही लोड नाही आहे. अशा केसमध्ये प्रायमरीमधून काही ना काही करंट वाहतो, प्रायमरीमधून काही ना काही करंट वाहतो. का बरं? सेकंडरीवर तर लोड नाही आहे. जरी सेकंडरीवर लोड नाही आहे तरी प्रायमरीमधून करंट वाहण्याचं कारण आहे की त्याच्यामध्ये तयार होणारं चुंबकीय क्षेत्र, त्याच्यासाठी लागणारं मॅग्नेटायझिंग करंट, दुसरी गोष्ट कोरमध्ये होणारे कोर लॉसेस, आणि तिसरं प्रायमरीमध्ये होणारे जे कमीत कमी असतात कॉपर लॉसेस. या सगळ्यांच्या मिळून काही ना काही प्रायमरीमधून नो लोडला सुद्धा करंट वाहतो आणि त्याचं पर्सेंटेज जे आहे ते फुल लोड करंटच्या 2 ते 5% किंवा 3 ते 5% असते. जसं समजा जर त्याचा रेटेड करंट हा 100 अँपिअर असेल तर त्याचा नो लोड करंट हा 2 अँपिअर किंवा 3 अँपिअर किंवा 4 म्हणजे 5% जरी पकडला तर 5 अँपिअर राहणार. तर राईट आन्सर आहे आपलं इथे ऑप्शन नंबर बी. पुढे म्हणते आहे अ सिटी म्हणजे करंट ट्रान्सफॉर्मर ऑफ 100, इथे 100 ए पाहिजे, 100 अँपिअर बाय 5 अँपिअर रेशो इज कनेक्टेड अक्रॉस अन अँपिअर, कारण की करंट ट्रान्सफॉर्मर तर असा कधीच रेशो नसेल त्याचा 100 व्होल्ट टू 5 अँपिअर, 100 अँपिअर टू 5 अँपिअर किंवा मग 100/5 असा सरळ रेशो इज कनेक्टेड अक्रॉस अन अँपिअर मीटर. म्हणजे एक सिटी आहे करंट ट्रान्सफॉर्मर जिचा रेशो आहे 100/5 अँपिअर, जी एका अँपिअर मीटरसोबत जोडलेली आहे, म्हणजेच ॲमीटरसोबत जोडलेली आहे, ज्याची स्केल आहे 5 अँपिअर. इफ द रीडिंग इज 3 अँपिअर कॅल्क्युलेट द ॲक्च्युअल करंट. आणि त्या मीटरमध्ये, ज्या मीटरसोबत ही सिटी जोडलेली आहे त्या मीटरमध्ये 3 अँपिअरचा करंट आपल्याला दिसत आहे. तर ॲक्च्युअल करंट लाईनमधून वाहणारा किती असेल? तर सॉल्व करा तुम्ही हे प्रॉब्लेम पटकन. ठीक आहे. ठीक आहे, उत्तर आलं असेल तुमचं. 30 सेकंदापेक्षा जास्त आलेलं आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना आलं नाही त्यांनी लक्ष द्या. आपल्याला सिटी रेशो म्हटलेला आहे. आता सिटी रेशो तुम्ही 100/5 घ्या किंवा 5/100 घ्या, काही प्रॉब्लेम नाही. पण जेव्हा तुम्ही कम्पेअर कराल तेव्हा प्रायमरीसोबत कम्पेअर कराल आणि सेकंडरीसोबत कम्पेअर कराल. आता या सिटी रेशोचा अर्थ काय आहे की जर प्रायमरीला 100 अँपिअरचा करंट असेल तर सेकंडरीला 5 अँपिअरचा करंट असेल. आता मग इथे इफ द रीडिंग इज 3 अँपिअर, म्हणजे यांनी म्हटलेलं आहे की जर मीटरमध्ये 3 अँपिअर दिसत असेल तर मग लाईनमध्ये किती असेल ॲक्च्युअल, तर माहीत नाही. तर इथं काय येणार आहे एक्स. जसा सेकंडरीला जर 5 असेल, आपण कम्पेअर करताय ना, जर सेकंडरीला 5 असेल तर प्रायमरीला 100 असतो. तसं सेकंडरीला जर 3 असेल तर प्रायमरीला किती म्हणजे माहीत नाही, तर त्यासाठी एक्स. बस आता याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन्स करा, तुम्हाला आन्सर भेटून जाईल. तर एक्स बरोबर ओके 100 × 3 / 5. हा 3 इथे गेला, 5 खालीच आहे. 5 दुनी 10, 3 दुनी 6 आणि त्याच्यावर हा 0, बरोबर. तर इथे आन्सर आलं आपलं 60. जो प्रायमरी करंट असेल तो असेल 60 अँपिअर. ऑप्शन नंबर सी राईट आहे. ठीक आहे, पुढे जो आपण नेक्स्ट, विच टाईप ऑफ ट्रान्सफॉर्मर इज यूज फॉर अ व्होल्टेज स्टॅबिलायझर. विच टाईप ऑफ ट्रान्सफॉर्मर इज यूज फॉर अ व्होल्टेज स्टॅबिलायझर. व्होल्टेज स्टॅबिलायझरमध्ये कोणता ट्रान्सफॉर्मर यूज करतो, तर माहीत आहे आपल्याला ऑटो ट्रान्सफॉर्मर. ऑटो ट्रान्सफॉर्मरचा यूज हा ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टरमध्ये, स्टॅबिलायझर्समध्ये किंवा मग डिमर म्हणून, वॅरिक म्हणून किंवा एक्सपेरिमेंट्स आपण जेव्हा ते लॅबोरेटरीमध्ये एक्सपेरिमेंट परफॉर्म करतो तेव्हा डिमर, वॅरिक जे नाव आपण वापरलेलं आहे त्यालाच ऑटो ट्रान्सफॉर्मर म्हणतो आपण. तर त्यासाठी यूज करतो. मेनली स्टॅबिलायझरमध्ये सुद्धा यूज करतो की जे व्होल्टेजला स्टेबल ठेवते. तर याचं राईट आन्सर राहणार आपलं ऑप्शन नंबर डी, ऑटो ट्रान्सफॉर्मर टाईप. द टोटल लॉस इन अ ट्रान्सफॉर्मर डिपेंड्स ऑन. ट्रान्सफॉर्मरमध्ये होणारा जो टोटल लॉस आहे तो कशावर अवलंबून असतो. आता ऑप्शन आहे आपल्याकडे व्होल्टेज आणि करंट, दुसरा आहे अँगल बिटवीन व्होल्टेज आणि करंट, आणि तिसरा आहे स्ट्रीम, आणि चौथा आहे व्होल्टेज. तर पहा, इथे जेव्हा आपण याला वाचू तेव्हा आपल्याला नक्की डोक्यामध्ये येईल की व्होल्टेज आणि करंटवर लॉसेस डिपेंड असतात. बरोबर आहे, पण त्याच्यापेक्षा राईट याचा आन्सर आहे अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट. जो अँगल आहे तो माहिती आहे तुम्हाला, अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट कॉल्ड ॲज अ फेज डिफरन्स. आणि फेज डिफरन्सवर पॉवर फॅक्टर डिपेंड असतो, त्याच्यामुळे मग नंतर लॉसेस डिपेंड असतात. तर इथं राईट आन्सर राहणार
ऑप्शन नंबर बी. तुम्ही जेव्हा पाहिलं असेल रेग्युलर बॅचला आपल्या आयडियल ट्रान्सफॉर्मर ऑन नो लोड, आयडियल ट्रान्सफॉर्मर ऑन लोड, देन प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मर ऑन नो लोड, तर अशा ज्या केसेस होत्या त्याच्यामध्ये आपण अँगल पाहिलेले आहे आणि जसे अँगल चेंज होतात तसं त्याच्यामधलं जे पॉवर लॉसचं प्रमाण आहे ते सुद्धा चेंज होते. तर इथं राईट आन्सर आहे अँगल बिटवीन द व्होल्टेज आणि करंट, आणि ए नाही आहे जर असे ऑप्शन्स आले तर. ठीक आहे. पुढे ट्रान्सफॉर्मर हॅज टू इंडक्शन कॉईल. ट्रान्सफॉर्मर हॅज टू इंडक्शन कॉईल. माहीत आहे आपल्याला टू इंडक्शन कॉईल, एक प्रायमरी आणि एक सेकंडरी. तर आता इथे आपण ऑप्शन्स वाचू. पहा काय म्हटलेलं आहे. पहिलं ऑप्शन्स इलेक्ट्रिकली डिवायडेड अँड मॅग्नेटिकली डिवायडेड. डिवायडेड म्हणजे वेगवेगळ्या केलेल्या असतात असं त्यांनी म्हटलेलं आहे, म्हणजे सेपरेट सेक्शन्स आहे. डिवायडेड इलेक्ट्रिकली डिवायडेड म्हणजे आणि मॅग्नेटिकली डिवायडेड. बरं, हे तर काही बरोबर नाही आहे. मॅग्नेटिकली जे आहे त्या कनेक्ट असतात आणि इलेक्ट्रिकली जे आहे ते सेपरेट असतात. देन इथे म्हटलेलं आहे ऑप्शन नंबर इलेक्ट्रिकली कनेक्टेड, चुकीचं आहे हे पहिलं ऑप्शन, दुसरं ऑप्शन. याच्यावर आपण जाऊ एकदा. ओके, मॅग्नेटिकली डिवायडेडमध्ये हे सुद्धा चुकीचं झालं कारण की इथं मॅग्नेटिकली डिवायडेड नसतात ते. देन सी नंबरचं ऑप्शन, कारण हे का बरं चुकीचं झालं. बी इलेक्ट्रिकली कनेक्टेड म्हटलेलं आहे. कधीच प्रायमरी आणि सेकंडरी इलेक्ट्रिकली कनेक्टेड नसते एक्सेप्ट ऑटो ट्रान्सफॉर्मर. जर आपण ऑटो ट्रान्सफॉर्मर घेतला तर त्याच्यामध्येच प्रायमरी आणि सेकंडरी हे इलेक्ट्रिकली कनेक्टेड असते आणि मॅग्नेटिकली कनेक्टेड असते. पण जे आपले ऑर्डिनरी ट्रान्सफॉर्मर आहे, बरोबर, जे पॉवर ट्रान्सफॉर्मर असू द्या किंवा मग इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर असू द्या, त्याच्यामध्ये प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग एकमेकांपासून इलेक्ट्रिकली इन्सुलेटेड असते. ठीक आहे, आणि त्यांच्यामध्ये दोघांमध्ये इन्फिनिटी इन्सुलेशन रेजिस्टन्स असतो. तर देन मॅग्नेटिकली डिव्हिजिबल अँड इलेक्ट्रिकली कनेक्टेड. मॅग्नेटिकली डिव्हिजिबल आणि इलेक्ट्रिकली कनेक्टेड म्हणते आहे, तर हे सुद्धा चुकीचं आहे. तर वरचे तिन्ही पर्याय चुकीचे आहे, म्हणजे नक्कीच चौथा पर्याय बरोबर आहे. इलेक्ट्रिकली डिव्हिजिबल, आता इथं डिवायडेड म्हटलेलं आहे आणि इथं डिव्हिजिबल म्हटलेलं आहे, तर काही फरक नाही पडत त्याचा. इलेक्ट्रिकली डिव्हिजिबल म्हणजे इलेक्ट्रिकली वेगवेगळे राहतात आणि मॅग्नेटिकली ते जोडले राहतात, कनेक्ट राहतात. तर ऑप्शन नंबर डी हे त्याचं राईट आन्सर होईल. पुढचा क्वेश्चन आहे डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर आर. डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर कशाला म्हटलं जाते. पहा मित्रांनो, इथे एक एक क्वेश्चन जेव्हा चूज करत होतो मी तेव्हा खूप बारकाईने चूज केलेले आहे, म्हणजे रिपीटर्स विद्यार्थ्यांचा फायदा झाला पाहिजे, नवीन विद्यार्थी त्यांनासुद्धा जास्त फायदा झाला पाहिजे आणि प्रॅक्टिकल बेस्ड क्वेश्चन्स असले पाहिजे, त्याची येण्याची शक्यता पेपरमध्ये खूप जास्त असली पाहिजे. अशा तऱ्हेनं आपण हे क्वेश्चन सगळे सेट केलेले आहे. आता ज्या विद्यार्थ्याला याचे आन्सर्स माहीत आहे त्यांचा काही प्रॉब्लेम नाही आहे, पण जेव्हा ज्याला आन्सर्स माहीत नाही आहे त्याच्यासाठी हा क्वेश्चन फार म्हणजे सोपं म्हणजे कठीण होईल त्याच्यासाठी, कारण की त्याला माहीतच नाही आहे की डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर काय असतो किंवा त्याचं रेटिंग काय असते. तर मग तशा केसमध्ये पेपरला जाऊन सुद्धा काही फायदा नसतो. तर फार सोपा क्वेश्चन आहे की डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर काय आहे. तर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे, बरोबर आहे. रेटेड अबव द 500 kVA, तर चुकीचं आहे. डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर हा स्टेप डाऊन असतो पण 500 kVA पेक्षा कमी असतो. पुढचं ऑप्शन म्हणते आहे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर विथ रेटिंग लेस दॅन 500 kVA, तर हे बरोबर आहे ऑप्शन नंबर बी. पण तरी आपण एकदा सी आणि डी वाचून घेऊ. हाय एंड ट्रान्सफॉर्मर नाही, बरोबर नाही आहे. इलेक्टिवेटेड नाही आहे, हे सुद्धा नाही आहे, काही त्याच्यावर विचार करण्याची गरजच नाही आहे. तो ऑप्शन नंबर मागच्या क्वेश्चनचा आहे 326चं ऑप्शन नंबर बी राईट. पुढेचा क्वेश्चन आहे इन अ ट्रान्सफॉर्मर द इंडिव्हिज्युअल लॅमिनेशन्स आर कट ॲज अ. जे इंडिव्हिज्युअल लॅमिनेशन्स आहे ते तुम्हाला माहीत असेल 3 प्रकारचे आहे, एल टाईप, ई टाईप आणि आय टाईप, बरोबर. लॅमिनेशन म्हणजे ज्या स्टॅपिंग्स आपण बनवतो आहे त्या एल टाईपच्या, ई टाईपच्या किंवा आय टाईपच्या असतात. आता इथे जर आपण ऑप्शन्स पाहिले तर एच स्ट्रीप आहे, जी स्ट्रीप आहे, ई स्ट्रीप आहे आणि एफ स्ट्रीप आहे. तर राईट आन्सर राहणार इथं ई स्ट्रीप, कारण की ना ऑप्शनमध्ये एल आहे आणि आय आहे. जर असतं तर मग बोथ ऑफ द बो या अजून काही असं ऑल ऑफ द बो असं काहीतरी ऑप्शन्स असते, किंवा मग ईच्या जागी एल असतं किंवा आय असतं. देन पुढचा क्वेश्चन आहे द कॉन्स्टंट लॉसेस इन ट्रान्सफॉर्मर आर. आता ट्रान्सफॉर्मरमध्ये कॉन्स्टंट लॉसेस कशाला म्हणतात. तर कॉन्स्टंट लॉसेस म्हणजेच कोर लॉसेस. बरं, त्याच्यामध्ये फक्त कोर लॉसेस येतात कारण ट्रान्सफॉर्मर आहे तर फक्त कोर लॉसेसच येणार आहे याच्यामध्ये. बरं, आता इथे काय आहे कोर लॉसेसमध्ये माहिती आहे तुम्हाला 2 लॉस येतात, एडी करंट लॉस आणि हिस्टॅरिसिस लॉस. तर इथं पहिलं ऑप्शन म्हणते आहे हिस्टॅरिसिस लॉस, ऑप्शन हिस्टॅरिसिस लॉस. दुसरं म्हटलेलं आहे एडी करंट लॉस, तिसरं कॉपर लॉस आणि चौथं आहे बोथ एडी करंट लॉस आणि हिस्टॅरिसिस लॉस. तर राईट आन्सर राहणार ऑप्शन नंबर डी. एडी करंट लॉस आणि हिस्टॅरिसिस लॉसची बेरीज म्हणजेच कोर लॉस आणि कोर लॉस म्हणजेच कॉन्स्टंट लॉस. जर ते DC जनरेटर असतं, DC मोटर असतं तर त्याच्यामध्ये मग कॉन्स्टंट लॉसमध्ये कोर लॉस प्लस मेकॅनिकल लॉस असं आलं असतं. पण आता इथे मेकॅनिकल लॉस होतच नाही, त्याच्यामुळे डायरेक्ट कॉन्स्टंट लॉसेसमध्ये त्यात फक्त कोर लॉस म्हणजे त्यालाच आपण आयरन लॉस असं सुद्धा म्हणतो, त्याच्यामध्ये डायरेक्ट येतात 2 एडी करंट लॉस आणि हिस्टॅरिसिस लॉस. कोर टाईप ट्रान्सफॉर्मर हॅज, क्वेश्चन सुटला नाही ना आपला, ठीक आहे.
कोर टाईप ट्रान्सफॉर्मर हॅज किती राहते आता, 2 मॅग्नेटिक पाथ, नो मॅग्नेटिक पाथ, 1 मॅग्नेटिक पाथ आणि देर आर 3 मॅग्नेटिक पाथ. पटकन तुम्ही याचा आन्सर थिंक करा आणि सिलेक्ट करा कोणतं राईट आन्सर आहे. पटकन. थोड्या वेळा अगोदर आपण हा क्वेश्चन सॉल्व केलेला आहे. ठीक आहे, त्याचा राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. थोड्या वेळा अगोदर आपण पाहिलं होतं की शेल टाईपमध्ये 2 मॅग्नेटिक पाथ आहे सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरसाठी, आणि इथे जे आहे 1 मॅग्नेटिक पाथ असतो कोर टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये. देन पुढचा क्वेश्चन आहे 330. द ट्रान्सफॉर्मर विच हॅज मोर दॅन वन प्रायमरी or more than one secondary winding on a common laminated core is known as. पहा, आता हा क्वेश्चन पाहिल्याबरोबर फार मुलांना खूप सोपा वाटतो आहे आणि पटकन ते याचा आन्सर मार्क करून टाकतील की हा सर 3 फेज ट्रान्सफॉर्मर आहे, काहीच पाहायची गरज नाही आहे, चला समोर. ठीक आहे, जसं पहिलं ऑप्शन आहे डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर, दुसरा ऑप्शन आहे सिंगल फेज तर डोक्यामध्ये येणार नाही, डिस्ट्रीब्युशनवर थोडासा दूर विचार होईल. आणि सी ऑप्शन म्हणते आहे 3 फेज ट्रान्सफॉर्मर आणि डी ऑप्शन म्हणते आहे मल्टिपल वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर. तर जे तुम्हाला मी म्हटलेलं आहे की खूप सारे मुलं याचा आन्सर 3 फेज ट्रान्सफॉर्मर काढतील या देतील, तर ते आन्सर चुकीचं आहे. तुम्ही क्वेश्चन्सला व्यवस्थित समजलंच नाही आहे. तुम्हाला काय वाटलं की याने म्हटलं आहे की मोर दॅन प्रायमरी आणि मोर दॅन सेकंडरी, म्हणजे एका प्रायमरीपेक्षा जास्त असेल आणि एका सेकंडरीपेक्षा जास्त असेल तर तो ट्रान्सफॉर्मर म्हणजे 3 फेज ट्रान्सफॉर्मर. नाही, इथे जे जादू आहे ती याची आहे, या ऑरची. बरोबर, या ऑरची जादू आहे की त्याने म्हटलेलं आहे की असेही सुद्धा काही ट्रान्सफॉर्मर आहे ज्याच्यामध्ये एकच प्रायमरी असते, 2 सेकंडरी असते, एकच प्रायमरी असते आणि 2 सेकंडरी असते, किंवा मग 1 सेकंडरी 2 प्रायमरी असे सुद्धा असतात. ओके, ज्याला टर्शरी वाइंडिंग तुम्ही पाहिलं असेल, कधी नाव ऐकलं असेल तर असं सुद्धा असतो. तर इथे तेच म्हटलेलं आहे की द ट्रान्सफॉर्मर विच हॅज मोर दॅन 1 प्रायमरी, एका प्रायमरीपेक्षा जास्त प्रायमरी असतील, ऑर किंवा अँड नाही वापरलेलं आहे, किंवा मोर दॅन 1 सेकंडरी असंही असेल, तर अशा केसमध्ये त्या ट्रान्सफॉर्मरला कोणता ट्रान्सफॉर्मर म्हणतात, तर त्याला मल्टिपल वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर असं म्हणतो आपण. तर इथं राईट आन्सर राहणार ऑप्शन नंबर डी, नॉट सी, 3 फेज ट्रान्सफॉर्मर नाही. जर इथं अँड आलं असतं आणि मग म्हटलं असतं की मोर दॅन 1 प्रायमरी मोर दॅन 3, पण त्याच्यातही क्लिअर नाही होत की मोर दॅन 1 म्हणजे 2 म्हटलं तर मग काय 2 फेज झाला का तो. ठीक आहे, त्याच्यासाठी क्लिअर पाहिजे आपल्याला 3 प्रायमरी 3 सेकंडरी, तरच तो 3 फेज ट्रान्सफॉर्मर होईल. तर असे काही छोटे सोपे क्वेश्चन्स असतात पण थोडे ट्रिकी असतात. देन 331 नंबरचा क्वेश्चन. इन इलेक्ट्रिकल ड्रॉइंग अ ट्रान्सफॉर्मर इज रिप्रेझेंटेड ॲज. इन इलेक्ट्रिकल ड्रॉइंगमध्ये ट्रान्सफॉर्मर इज रिप्रेझेंटेड ॲज, जो ट्रान्सफॉर्मर आहे तो कसा रिप्रेझेंटेड केलेला असतो. टू इंटरसेक्टिंग स्क्वेअर, 2 इंटरसेक्टिंग लाईन्स, 2 इंटरसेक्टिंग सर्कल्स आणि 2 इंटरसेक्टिंग ट्रँगल्स. तुम्हाला माहिती आहे ट्रान्सफॉर्मरचे 2 सिम्बॉल्स आपण काढतो. एक तर आपण 2 कॉईल काढतो, ज्याचे स्टेप डाऊन काढायचं असेल तर प्रायमरीचे टर्न्स जास्त, सेकंडरीचे टर्न्स कमी, असा काढतो आहे. अदरवाईज याच्यामध्ये आता इन इलेक्ट्रिकल ड्रॉइंग, आणि ड्रॉइंगमध्ये जर आपल्याला ट्रान्सफॉर्मर काढायचं असेल तर आपण असा नाही काढत, अशा 2 सर्कल काढतो आहे आणि त्याच्यावरून शो करतो आहे की तो स्टेप अप आहे की स्टेप डाऊन आहे. एक सर्कल मोठा, एक सर्कल लहान, तर तू समजून जा स्टेप डाऊन आहे. बरोबर, आणि त्याच्या ऑपोजिट सप्लाय असेल तर मग तो स्टेप अप आहे. तर अशा केसमध्ये जर करंटचा फ्लो असेल तर हा स्टेप डाऊन झाला. तर इथे 2 इंटरसेक्टिंग म्हणजे 2 सर्कल एकमेकांमध्ये लॉक झालेले आहे, आतमध्ये आलेले आहे, त्याला इंटरसेक्ट म्हणतो आपण, आणि सर्कल्स आहे. तर राईट आन्सर राहणार इथं ऑप्शन नंबर सी. देखो नेक्स्ट क्वेश्चन क्या सांग रहा है. इन अ डेल्टा टू स्टार कनेक्शन म्हणजे डेल्टाला स्टारमध्ये कन्वर्ट करत आहे आपण, कनेक्शन ऑफ अ ट्रान्सफॉर्मर, वन ऑफ द फॉलोइंग इज ट्रू. डेल्टा टू स्टार, आता डेल्टा टू स्टार म्हणजे प्रायमरी डेल्टामध्ये आहे आणि सेकंडरी स्टारमध्ये आहे असं म्हणायचं आहे त्याला. डेल्टा टू स्टार आपल्याला ट्रान्सफॉर्म नाही करायचं आहे, ते DC सर्किट चॅप्टर झाला, एका सेकंडपर्यंत मी तोच विचार केला होता. तर डेल्टा टू स्टार कनेक्शन ऑफ अ ट्रान्सफॉर्मर, वन ऑफ द फॉलोइंग इज ट्रू. तर डेल्टा स्टार ट्रान्सफॉर्मरसाठी पुढीलपैकी कोणतं विधान हे सत्य आहे. तर वाचू आता आपण एक ऑप्शन्स. आणि पहिलं ऑप्शन म्हणते आहे यूज फॉर अ अप्लिकेशन वेअर व्होल्टेज नीड टू बी स्टेप अप. जिथे व्होल्टेजची आपल्याला व्होल्टेज आपल्याला स्टेपअप करायची गरज आहे अशा ठिकाणी आपण याचा वापर करतो. तर खरंच हे स्टेटमेंट बरोबर आहे की नाही आपण एकदा चेक करू. पहा, हे जे स्टार वाइंडिंग आहे हे तुम्हाला माहीत आहे की हे आपण हाय व्होल्टेज साईडला यूज करतो आहे, हाय व्होल्टेज साईडला, कारण की याच्यामध्ये जे फेज व्होल्टेज असते ते लाईन व्होल्टेजपेक्षा कमी असते, त्यासाठी आपल्याला कमी टर्न्स मारावे लागतात, म्हणजे कमी टर्न्स गुंडावे लागतात. तर त्यासाठी हे वाइंडिंग हाय व्होल्टेजसाठी जास्त प्रिफर केलं जाते. आणि ॲज कम्पेअर्ड टू स्टार डेल्टा वाइंडिंग जी आहे ती मग लो व्होल्टेजसाठी प्रिफर केले जाते.
तर मग अशा केसमध्ये पहा आता लो टू हाय म्हणजे काय झालं, स्टेप अप. तर हे आन्सर अगदी बरोबर आहे आपलं, की यूज फॉर अ ॲप्लिकेशन व्हेअर व्होल्टेज नीड टू बी स्टेप अप. जर आपल्याला व्होल्टेज स्टेप अप करायचं असेल तर आपण डेल्टा टू स्टार करू, आणि जर आपल्याला व्होल्टेज डाऊन करायचं असेल तर मग आपण स्टार टू डेल्टा करू. डाऊन हे झालं स्टेप अपसाठी, स्टेप अप, आणि हे झालं स्टेप डाऊनसाठी. मग प्रश्न उरला तुमच्या डोक्यातला डाऊट. जे नवीन आपले जे विद्यार्थी आहेत ते तर डाऊट विचारणारच नाही इथे, पण जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्या डोक्यामध्ये डाऊट तयार होईल की सर असं कसं, तुम्ही सांगितलं की स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर हा स्टार टू डेल्टा असतो, बरोबर आहे, आणि आपण जे डी पी वगैरे पाहतो त्याच्यामध्ये तर आताही तुम्ही थोड्या वेळा अगोदर सांगितलं की बेस्ट कनेक्शन कोणते आहे, तर तुम्ही तिथं म्हटलं होतं की डेल्टा टू स्टार, बरोबर आहे. तर जेव्हा आपण डी पीवर येतो तेव्हा डी पीवर आपल्याला माहीत आहे की 11 केवीचं रूपांतर आपण 240 सिंगल फेज किंवा मग 3 फेज 415मध्ये करतो आहे, आणि तिथे कनेक्शन्स असतात डेल्टा टू स्टार. ॲक्च्युली तिथं डाऊन होऊन राहिलं व्होल्टेज, पण तरी तिथं कनेक्शन डेल्टा टू स्टार आहे, जे तुम्ही म्हणून राहिले की स्टेपअपला यूज करतात, आणि इथं स्टेप डाऊनसाठी स्टार टू डेल्टा. तर पहा मित्रांनो, याचं कनेक्शन याचं लक्षात ठेवा की जे डी पी असते आपली, त्या डी पीवर माहीत आहे आपल्याला सगळ्यांना की आपण व्होल्टेजला काय करतो आहे, डाऊन करतो आहे. तर डाऊन करता येतं आपण तिथं हेच कनेक्शन वापरायला पाहिजे होते, स्टार टू डेल्टा, पण ना इलाजा असतो, बरोबर. एक्सेप्शन कंडिशन आहे ती, की हे कनेक्शन आपण इच्छा असूनही, टेक्निकली बरोबर असूनही वापरू शकत नाही. तो अपवाद आहे. का बरं? कारण की आपल्याला तिथून सेकंडरी डिस्ट्रीब्युशनसाठी न्यूट्रल पाहिजे आहे. 3 फेजचंही कन्झ्युमर्स आहे आपल्याकडे आणि सिंगल फेजचेही कन्झ्युमर्स आहे, आणि सिंगल फेज कन्झ्युमरला आपल्याला सप्लाय देण्यासाठी फेज आणि न्यूट्रल असे पाहिजे आहे. फक्त नुसतं फेज देऊन चालणार नाही. नाही, हा फेज घेऊन घ्या आणि अर्थिंग तुम्ही तुमच्या घरात, म्हणजे न्यूट्रलला तुम्ही तुमच्या घरातच बनवून टाका, म्हणजे तो अर्थिंग तर प्रॉपर नाही आहे. प्रत्येकाच्या घरी अर्थिंग चांगला असेलच असं नाही आहे, आणि ते बरोबरही नाही आहे एका दृष्टिकोनातून. तर इथे राईट आन्सर राहणार आपलं, स्टेप डाऊन करायचं असेल तर स्टार टू डेल्टा, आणि जर स्टेप अप करायचं असेल तर डेल्टा टू स्टार. तर इथे आता राईट आन्सर आहे आपला ऑप्शन नंबर ए. तरीसुद्धा एकदा बाकीच्या ऑप्शन्सवर आपण नजर मारू. विच यूज फॉर अ लार्ज हेवी ट्रान्सफॉर्मर नाही. यूज फॉर ॲप्लिकेशन, इथं स्टेप अप म्हटलेलं आहे, इथं स्टेप डाऊन. लक्ष ठेवा, स्पीड रीडिंगसुद्धा झाली पाहिजे. पटकन आपल्याला ऑप्शन वाचता आले पाहिजे. याच ऑप्शन लाईननी कॉपी करून इथं पुट केलेलं आहे. तसंच लक्षात येते की इथं स्टेप अप आहे, इथं स्टेप डाऊन म्हटलेलं आहे, आणि लाईन व्होल्टेज इज इक्वल टू फेज व्होल्टेज. हे तर काही लॉजिकच नाही आहे, लाईन व्होल्टेज इज इक्वल टू फेज व्होल्टेज. त्याच्यामुळे राईट आन्सर आहे इथे ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन वाचा आणि उत्तर काढा काय आहे. तर एक घोट पाणी पितो आहे तोपर्यंत. पहा काय म्हटलेलं आहे क्वेश्चनमध्ये, कॉपर लॉस इज निग्लिजिबल ॲट. कॉपर लॉसेस जे आहे ते नो लोडवर निग्लिजिबल राहतात. निग्लिजिबल एकदम शून्य नाही म्हटलं यांनी. का बरं निग्लिजिबल म्हटलं आहे नो लोडवर? कारण की जेव्हा एखादा ट्रान्सफॉर्मर नो लोडवर असतो तेव्हा त्याची सेकंडरीज फक्त नो लोड असते, आणि सेकंडरीमध्ये होणारेच कॉपर लॉसेस हे शून्य असतात. पण प्रायमरीमधून काही ना काही नो लोड करंट वाहत असतो, त्याच्यामुळे प्रायमरीमध्ये काही ना काही कॉपर लॉसेस होतात. फक्त एवढंच आहे की ते दुर्लक्षित करण्याजोगते असतात, म्हणजे ते निग्लिजिबल असतात. त्याच्यामुळे राईट आन्सर आहे इथं ऑप्शन नंबर बी. विच इज द मोस्ट कॉमनली यूज मेथड फॉर कूलिंग अ पॉवर ट्रान्सफॉर्मर. पॉवर ट्रान्सफॉर्मरला कूलिंग करण्यासाठी पुढीलपैकी कोणती कॉमन मेथड आहे? एवढा मजेशीर क्वेश्चन आहे हा, बरोबर, की जबरदस्त. म्हणजे जेव्हा असे क्वेश्चन्स आपण पाहतो तेव्हा विद्यार्थी काय विचार करेल हे पहिले डोक्यामध्ये येते, की तो त्याच्या बुद्धीच्यानुसार कुठपर्यंत जाऊ शकते, आणि मग चुकल्यानंतर कसं त्याच्या लक्षात येते की अरे एका शब्दानं आपला विश्वासघात केला. आता तुम्हाला माहीत आहे की मोस्ट ऑफ द सगळ्या ट्रान्सफॉर्मरमध्ये कॉमन कूलिंग मेथड कोणती आहे? कॉमन कूलिंग मेथड कोणती आहे? तर कॉमन कूलिंग मेथड आहे ऑइल कूलिंग मेथड, बरोबर आहे. नॅचरल ऑइल कूलिंग मेथड ही सगळ्यात कॉमन मेथड आहे. तर पहिलं ऑप्शन म्हणते आहे एअर ब्लास्ट कूलिंग, दुसरं ऑप्शन म्हणते आहे नॅचरल एअर कूलिंग, तिसरं ऑप्शन गॅस कूलिंग, आणि चौथं ऑप्शन म्हणते आहे ऑइल कूलिंग. तर 99% मुलं याचं आन्सर जे आहे ते डी मार्क करतील, जे चुकीचं राहणार. ऑइल कूलिंग कसं काय सर? तेच तर विचारलं आहे सर इथं. कॉमनली यूज, मोस्ट कॉमनली यूज विचारलेलं आहे. अरे बरोबर. जर हा पॉवर शब्द नसता ना मित्रा, जर हा पॉवर शब्द नसता तर याचं उत्तर नक्की कापलं तरी डी बरोबर असतं. फक्त एक शब्द क्वेश्चनचं स्वरूप बदलू शकते, हे समजून घ्या तुम्ही. तिथं कूलिंग ऑफ पॉवर म्हणजे कूलिंग ट्रान्सफॉर्मर जर असं म्हटलं असतं तर नक्कीच हे उत्तर बरोबर असतं, ऑइल कूलिंग. पण तिथे काय म्हटलेलं आहे
की आपल्याला मोस्ट कॉमनली यूज मेथड फॉर कूलिंग अ पॉवर ट्रान्सफॉर्मर, म्हणजे पॉवर ट्रान्सफॉर्मरला कूल करण्याची मोस्ट कॉमन मेथड कोणती आहे. आता पॉवर ट्रान्सफॉर्मर म्हणजे कोणते, तर 500 kVA पेक्षा जास्त. आता त्यातही एक डाऊट आहे की 500 kVAचा मग तुम्ही जर पाहिलं असेल 5 MVAचा ट्रान्सफॉर्मर, तर त्या 5 MVAच्या ट्रान्सफॉर्मरला सुद्धा ही पद्धत वापरत नाही, एअर ब्लास्ट कूलिंग वापरत नाही. काही ठिकाणीच वापरतात, फक्त सगळ्याच ट्रान्सफॉर्मरला वापरत नाही किंवा सगळ्या सबस्टेशनला तुम्हाला पाहायला भेटत नाही. पण इथं राईट आन्सर आहे एअर ब्लास्ट कूलिंग. एअर ब्लास्ट कूलिंग म्हणजे काय, की जे रेडिएटर राहतात, जे कूलिंग ट्यूब किंवा कूलिंग फिन्स असतात, त्याच्या बाहेरून आपण फॅन लावतो आहे, बरोबर. म्हणजे आतमध्ये तर नॅचरली ऑइल सर्क्युलेट होतच आहे, पण बाहेरून आपण हवेचा सुद्धा मारा करत आहे की अजून चांगला ट्रान्सफॉर्मर हा कूल झाला पाहिजे, त्याची इफिशियन्सी आणखी वाढली पाहिजे, कूलिंग इफिशियन्सी. तर इथे त्याचं राईट आन्सर आहे मग एअर ब्लास्ट सर्किट, एअर ब्लास्ट कूलिंग. तर इथे पॉवर या शब्दामुळे याचं आन्सर चेंज झालं, ऑइल कूलिंग नाही आहे, एअर ब्लास्ट कूलिंग आहे. तर राईट आन्सर ऑप्शन नंबर ए. सर पहिलं ऑप्शन तर कधी कधी चुकीचं असते, इथं पहिलं ऑप्शन पहा बरोबर आहे. म्हणजे असं नाही आहे की हर पहिलं ऑप्शन हे चुकीचं असते म्हणून, तर ते बरोबर लॉजिकली आता ते खेळतात आपल्यासोबत, ठीक आहे. जनरली न्यूमेरिकलवाला जे ऑप्शन्स असते ते पहिलं ते बरोबर असते, पण त्यातही अजून काय होऊन राहिलं की आजकाल की हे ऑप्शन शफलसुद्धा होतात. देन पुढे 335, व्हॉट विल बी द वाइंडिंग रेशो ऑफ आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर. पहा, आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर सगळ्यात दुनियेला माहीत आहे, तुम्हालाही माहितीच असेल की आयसोलेशन ट्रान्सफॉर्मरचा जो रेशो राहतो, टर्न्स रेशो म्हणा, व्होल्टेज रेशो म्हणा किंवा वाइंडिंग रेशो म्हणा, तो 1:1 राहतो. कारण की आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर म्हणजे कोणता ट्रान्सफॉर्मर की त्याचे प्रायमरी व्होल्टेज आणि सेकंडरी व्होल्टेज सारखं असते. फक्त आपल्याला एका त्या सर्किटला इलेक्ट्रिकली आयसोलेटेड करायचं होतं आणि मॅग्नेटिकली जोडायचं होतं, त्याच्यासाठी आपण हा आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर यूज करतो फॉर अ सेफ्टी पर्पज. तर मग तिथे अशा वेळेस प्रायमरीचं व्होल्टेज आणि सेकंडरीचं व्होल्टेज सारखं असते. व्होल्टेज सारखं आहे तर सगळ्याच गोष्टी सारख्या असतील, बरोबर. टर्न्स सारखे असतील, करंट सारखा असेल, आणि तेव्हा जो रेशो आहे तो सुद्धा ऑब्व्हियसली सारखाच असतो आणि तो येतो मग 1:1. तर इथं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. पुढे नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ट्रान्सफॉर्मर इज यूज इन अ बॅटरी चार्जर. बॅटरी चार्जरसाठी कोणता ट्रान्सफॉर्मर यूज केला जातो. पहा, बॅटरी चार्जर. आता तुम्हाला माहिती आहे बॅटरीला चार्ज करायचं असेल तर आपण 240 व्होल्टवर चार्ज करतो, पण त्यासाठी वापरतो आपण बॅटरी चार्जर रेक्टिफायर. आणि त्या रेक्टिफायरमध्ये जेव्हा आपण AC DC करतो आहे, तर सगळ्यात पहिले जर मला 12 व्होल्टच्या बॅटरीला चार्ज करायचं असेल तर पहिले 240 व्होल्टच्या ACला 12 व्होल्ट ACमध्ये कन्वर्ट करावं लागेल, आणि देन मग रेक्टिफायरच्या सहाय्याने 12 व्होल्ट ACला 12 व्होल्ट DCमध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग तिथे जो व्होल्टेज डाऊन करण्यासाठी जो ट्रान्सफॉर्मर लागला तो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर लागला आपल्याला. म्हणून बॅटरी चार्जरमध्ये कोणता ट्रान्सफॉर्मर यूज होतो, तर त्याचा आन्सर आहे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. सिंपल. पुढे चांगला क्वेश्चन आहे आता हा. गॅल्व्हॅनिक आयसोलेशन इज प्रोव्हाइडेड बाय विच टाईप ऑफ ट्रान्सफॉर्मर. गॅल्व्हॅनिक आयसोलेशन. आता हे गॅल्व्हॅनिक आयसोलेशन्स काय आहे पहा मित्रांनो. गॅल्व्हॅनिक आयसोलेशन म्हणजे ज्याच्याबद्दल आपण आता डिस्कस केलेलं आहे की ज्या कॉइल्स आहे त्या दोन्हीही सेपरेट असतात. प्रायमरी आणि जे प्रायमरी आणि सेकंडरी आहे जे इलेक्ट्रिकली पूर्णपणे आयसोलेटेड राहते, मॅग्नेटिकली जोडली राहते. तर आता इथे ज्यांनी म्हटलं इज प्रोव्हाइडेड बाय व्हिच टाईप, आणि हा एक स्पेशल टाईपचं टेक्निक आहे आणि अजूनही इतर फायदे होतात, ते आपण सध्या डिस्कस करणार नाही. आता ऑप्शन्स थोडेसे ट्रिकी आहे. पहा, इथे ऑप्शन्स म्हटलेलं आहे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, तर काही हरकत नाही. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर जर म्हटला तर ऑब्व्हियसली प्रायमरी सेकंडरी राहतेच, टर्न्समध्ये फक्त फरक राहते पण वेगवेगळं राहतेच. पण आता स्टेप अप ट्रान्सफॉर्मर तो ऑटो ट्रान्सफॉर्मर आहे किंवा काय आहे तर तो आपल्याला तिथं क्लिअर होत नाही. स्टेप डाऊनच्या बाबतीत तसंच आहे, फक्त इथं आता असं कुठे म्हटलं नसते की स्टेप अप ऑटो ट्रान्सफॉर्मर, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, पण तरी याचे ऑप्शन थोडेसे ट्रिकी आहे आणि याचं उत्तर आपल्याला डायरेक्ट लक्षातच ठेवावं लागेल. देन इथं म्हटलेलं आहे सी आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर, आणि चौथं म्हटलेलं आहे ऑटो ट्रान्सफॉर्मर. तर सगळ्यात पहिले तर गोष्ट सांगतो आहे की पुस्तकामध्ये याचं उत्तर चुकीचं दिलेलं आहे. पुस्तकामध्ये याचं उत्तर दिलेलं आहे ऑटो ट्रान्सफॉर्मर, म्हणजे टोटली चुकीचं आहे. ऑटो ट्रान्सफॉर्मर म्हटलं तर त्याच्यामध्ये प्रायमरी आणि सेकंडरी ही वेगवेगळी राहत नाही, म्हणजे इलेक्ट्रिकली वेगवेगळी राहत नाही, ती एकमेकाला टच राहते, हे माहीत आहे तुम्हाला, बरोबर. तर तो गॅल्व्हॅनिक आयसोलेशन नाही आहे. त्याचं राईट आन्सर आहे आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर. हां, अजून महत्त्वाची गोष्ट की हे दोन ऑप्शन जे आहे स्टेप अप आणि स्टेप डाऊन हे चुकीचे का आहे त्याचं पण अजून कारण सांगतो तुम्हाला. गॅल्व्हॅनिक आयसोलेशनमध्ये व्होल्टेज बदलत नाही, प्रायमरीचं व्होल्टेज आणि सेकंडरीचं व्होल्टेज सारखं राहते, करंट सारखं राहते, बरोबर.
आणि स्टेप अप स्टेप डाऊनमध्ये व्होल्टेज कमी जास्त राहतात, त्याच्यामुळे ते सुद्धा ऑप्शन चुकीचे आहे. त्याचं परफेक्ट आणि एक्झॅक्टली राईट आन्सर आहे आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर. लक्षात ठेवा, जर हा क्वेश्चन्स पेपरमध्ये आला तर त्याचं उत्तर तुम्हाला ऑटो ट्रान्सफॉर्मर मार्क करायचं नाही आहे, आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर मार्क करायचा आहे. देन 338, द सेकंडरी वाइंडिंग इज ऑलवेज केप्ट क्लोज इन विच ऑफ द फॉलोइंग टाइप ऑफ ट्रान्सफॉर्मर. जसा क्वेश्चन वाचला तसंच लक्षात येते, फक्त वाचता वाचता क्वेश्चन समजला पाहिजे. क्वेश्चन्सवर परत जो आपण सेकंडरी वाइंडिंग इज ऑलवेज केप्ट क्लोज, म्हणजे सेकंडरी वाइंडिंग जी आहे ती नेहमी क्लोज ठेवलं जाते, तर ते विच ऑफ द फॉलोइंग टाइप ऑफ ट्रान्सफॉर्मर, ते कोणत्या ट्रान्सफॉर्मरसाठी ठेवल्या जाते. आपल्याला माहीत आहे, जेव्हा सिटी म्हणजे करंट ट्रान्सफॉर्मरचे आपण कनेक्शन्स करतो आणि सिटीच्या सेकंडरीला जेव्हा आपण ॲमीटर जोडतो तेव्हा त्याचं क्लोज सर्किट जे आहे ते नेहमी ऑलवेज हे क्लोज असलं पाहिजे. चुकीने जर ओपन झालं तर अशा केसमध्ये त्या सेकंडरीचा एक वायर हा अर्थ केला असला पाहिजे, सॅच्युरेशनमुळे, मॅग्नेटिक सॅच्युरेशनमुळे तो ट्रान्सफॉर्मर जळू नये म्हणून. तर इथे हे जे बोललं जात आहे हे करंट ट्रान्सफॉर्मरसाठी बोललं जात आहे, त्याच्यामुळे इथं राईट आन्सर राहणार ऑप्शन नंबर ए, करंट ट्रान्सफॉर्मर. पुढे नेक्स्ट क्वेश्चन आहे, ॲन ऑटो ट्रान्सफॉर्मर इज अ. ऑटो ट्रान्सफॉर्मर काय आहे? व्हेरिएबल इनपुट व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर आहे, ऑटोमोबाईल ट्रान्सफॉर्मर आहे, ऑटोमॅटिक ट्रान्सफॉर्मर आहे आणि व्हेरिएबल आउटपुट व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर आहे. मी असे विद्यार्थी पाहिलेले आहे आणि पेपर जेव्हा घेतो क्लासमध्ये तेव्हा त्यांची उत्तरं पाहतो तो थोडंसं घाम सुटते मला. असं वाटतं एक तर आपण गोट्यावर डोकं मारून घ्यावं, ठीक आहे, डोक्यावर गोटा मारून घ्यावं किंवा त्याला द्यावं, घे बा. म्हणजे शिकवल्यानंतरही चुका करणारे विद्यार्थी आहेत, ओके. आणि न शिकलेलं तर मग तर काही सांगताच येत नाही. मग त्यांना जे फील होते ते फिलिंगवर उत्तर मार्क करतात. अच्छा, ऑटो ट्रान्सफॉर्मर, मग तर काही असाही विचार करणारे असतील, बरोबर, म्हणजे करत तर नाही मे बी, पण तरी की ऑटो ट्रान्सफॉर्मर म्हणजे ट्रान्सफॉर्मरला ऑटोमध्ये टाकून घेऊन जायचं आहे, ऑटोमध्ये बसवलेला ट्रान्सफॉर्मर म्हणजे ऑटो ट्रान्सफॉर्मर. हे तर कोणी थिंक करत नाही, हे तर आपण मजाकमध्ये बोलतो आहे. पण असे थिंकिंग करणारे आहे की नाही बा ऑटो ट्रान्सफॉर्मर म्हणजे ऑटोमॅटिक ट्रान्सफॉर्मर, तर राईट आन्सर मारतील मग ते इथे सी नंबर. तर हे एवढे गरीब विद्यार्थी असतील तर खरंच सांगा की आपण कुठं स्टँड करत आहे. एवढं नाही पाहिजे आपल्याला. अजून काही सायंटिस्ट असतील तर मग ते ऑप्शन ए मार्क करतील की नाही बा व्हेरिएबल इनपुट, पण तेही सुद्धा चुकीचं आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, व्हेरिएबल आउटपुट व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर. नक्कीच आता हे सेशन्स रेकॉर्डेड आहे, बरोबर. तुम्ही प्रत्येकजण वेगवेगळे आहे, प्रत्येकजण आपापल्या घरी झोपून बसून लायब्ररीमध्ये कुठेही XYZ झाडावर बसून कोपस्थानात जाऊन तुम्ही लेक्चर्स पाहून राहिले, तर सगळे वेगवेगळे आहे, तर सगळ्याची परिस्थिती वेगवेगळी आहे. तुम्हाला जरी याचा हा क्वेश्चन सोपा वाटत असेल, तुम्हाला जरी उत्तर माहीत असेल तर नक्की तुम्ही समोर आहे. पण तुमचा भाऊबंद कुठतरी आहे की त्याला हेही नाही माहीत, तो ऑटोमॅटिक मारून आलेला आहे, ओके. ऑटो ट्रान्सफॉर्मर म्हणजे ऑटोमॅटिक ट्रान्सफॉर्मर, ठीक आहे. चलो ठीक आहे, पुढे जाऊ आपण. द RMS EMF रूट मीन स्क्वेअर EMF इंड्यूस पर टर्न इन अ ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग. आपल्याला ट्रान्सफॉर्मर वाइंडिंगच्या EMFचा फॉर्म्युला विचारलेला आहे, तर तसा तर इथं यांनी इंड्यूस EMF पर टर्न म्हटलेला आहे. आता ऑप्शन्सला जर आपण पाहिलेलं आहे पर टर्न म्हणजे 1 टन्स आणि एका टन्स n बरोबर 1. जसं फॉर्म्युला जो आहे EPH इज इक्वल टू फेज EMF बरोबर 4.44 × 5m × F × n आणि हे युनिट आहे याचं व्होल्ट, बरोबर. तर जेव्हा तुम्हाला पर टर्न म्हटलेला आहे तेव्हा n बरोबर 1 असते आणि जर मी याच्यामध्ये 1 पुट केला तर 4.44 5m F असं आपल्याला भेटते. आता पहा, याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर ऑप्शन्स नंबर एकच ऑप्शन आहे की ज्याच्यामध्ये 4.44 आहे, म्हणजे बाकी ऑप्शन्सवर विचार करण्याची गरजच नाही आहे. इथं 4 पाय आहे, जर चुकीनं 2 पाय असतं 2 पाय तर नक्कीच हे ऑप्शन्स बरोबर असतं आपलं 2 पाय, कारण 2 पायची किंमत जे आहे तेच होऊन राहिलेली आहे याच्यामध्ये 4.44, म्हणजे हो तेवढीच येते, एकदा 3.14 गुन्हेला नाही तेवढी नाही आहेत, ठीक आहे. अंडररूट असतं इथं, अंडररूट 2 × पाय असतं, तर हे सुद्धा चुकीचं आहे. एकाच ऑप्शनमध्ये 4.44 आहे, हेही नाही बरोबर, हेही नाही बरोबर, तर राईट आन्सर राहणार इथं ऑप्शन नंबर सी. पण या ऑप्शन नंबर सीमध्ये n आहे, तर काही पाप नाही झालं n आला तर. पर टर्न म्हटलं तर त्यांनी फक्त इथं पुट नाही केलं, पण याच्यातही ते ट्रिक लावू शकतात, दिमाग लावू शकतात की पर टर्न जर म्हटलं असतं आणि जर असं एखादं ऑप्शन अजून असतं सेम आणि त्याच्यामध्ये n नसता आणि n म्हणजेच मग आता n नसता तरीसुद्धा ते ऑप्शन्स बरोबर असतं, कारण त्यांनी पर टर्न म्हटलं आहे म्हणजे n बरोबर 1ची व्हॅल्यू आहे, म्हणजे n बरोबर 1 आहे, म्हणून तिथे n नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिलिका जेल ब्रीदर्स आर फिटेड विथ अ ग्लास सो दॅट द कलर ऑफ अ क्रिस्टल इज विजिबल. सिलिका जेल ब्रीदर्स आर फिटेड विथ अ ग्लास, म्हणजे जे सिलिका जेल आहे ते सिलिका जेल ब्रीदर आहे ज्याच्यामध्ये सिलिका जेल आहे, आर फिटेड विथ द ग्लास सो दॅट द कलर ऑफ अ क्रिस्टल इज विजिबल. म्हणजे ग्लासमध्ये फिट आहे ब्रीदर, म्हणजे ब्रीदर आहे ज्याचा ग्लास आहे आणि त्याच्यामध्ये सिलिका जेल आहे.
ते जे कशासाठी ग्लास बॉडी आहे त्या ब्रेदरची, की जेणेकरून कलर आपल्याला व्हिजिबल झाला पाहिजे. बरं, पुढे सांग भाऊ. पुढे म्हणते आहे वेन क्रिस्टल्स, जे खडे आहे त्याचे, वेन क्रिस्टल्स ॲब्झॉर्ब मॉइश्चर इट चेंजेस इट्स कलर फ्रॉम ब्ल्यू टू. आपल्याला माहीत आहे सिलिका जेल जे आहे जेव्हा ते चांगल्या कंडिशनला असते तेव्हा त्याचा कलर हा ब्ल्यू असतो, जेव्हा ते मीडियम खराब होते तेव्हा त्याचा कलर हा पिंक असतो, आणि जेव्हा ते टोटली खराब होते तेव्हा त्याचा कलर हा व्हाईट असतो. आता इथे मला तरी माहीत आहे की असे मोस्ट ऑफ द, आणि माझा अनुभव आहे हा, मी जेव्हा जेव्हा टेस्ट घेतल्या, जेव्हा जेव्हा पोरांचे ॲन्सर्स चेक केले तेव्हा तेव्हा मला डायरेक्टली असे सापडलेले आहे मिस्टेक्स. ओके, की जेव्हा असा क्वेश्चन येते आणि पोरांना विचारलं जाते की काय बा पिंक नंतर कोणता ब्ल्यू आहे, तर ब्ल्यू नंतर मग तो खराब झाला तर कोणता कलर होईल, बरोबर. तसंच इथे विचारलेलं आहे की वेन क्रिस्टल इज ॲब्झॉर्ब मॉइश्चर, म्हणजे जे खडे आहे सिलिका जेलचे जेव्हा ते मॉइश्चर्स ॲब्झॉर्ब करतील तेव्हा त्याचा कलर हा ब्ल्यूवरून कोणता होईल, तर डायरेक्ट भाऊ सांगते व्हाईट. बरोबर नाही, एकदम व्हाईट नाही होत, पहिले मीडियमवर जाते तो, ब्ल्यू टू पिंक आणि देन पिंक टू व्हाईट, हा सिक्वेन्स बरोबर आहे. जर ऑप्शनमध्ये पिंक नसेल तर मग तुम्ही डायरेक्ट व्हाईट सांगितलं तर चालेल. तर इथे मोस्ट ऑफ द मुलं ॲन्सर मार्क करतात व्हाईट, डी नंबर, जे चुकीचं आहे. याचा राईट ॲन्सर राहणार पिंक, गुलाबी. पुढे बुकोज रिले प्रोटेक्ट ट्रान्सफॉर्मर फ्रॉम. बुकोज रिले जो आहे तो ट्रान्सफॉर्मरला कशापासून प्रोटेक्ट करते, तर इंटरनल फॉल्टपासून. एक्सटर्नल फॉल्ट नाही सांगायचं. काही पुस्तकात तुम्हाला दिसेल, एकच पुस्तक आहे असं, त्या पुस्तकाचं नाव नाही आठवत मला, त्या पुस्तकामध्ये एक्सटर्नल फॉल्टसुद्धा दिलेला आहे, पण नाही, बुकोज रिले हा इंटरनल फॉल्टपासूनच संरक्षण करतो. तर ऑल टाईप्स ऑफ इंटरनल फॉल्ट अगदी बरोबर आहे. टर्न्स टू टर्न्स फॉल्ट, वाइंडिंग टू कोर फॉल्ट, कोर टू वाइंडिंग फॉल्ट. विनाकारण ऑप्शन द्यायचे आहे म्हणून दिलेले आहे हे, बरोबर, तसंच कळते आपल्याला. तर राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, ऑल टाईप ऑफ इंटरनल फॉल्ट. ठीक आहे. देन पुढे जाऊ आपण. बाय विच टेस्ट कॅन बी फुल लोड कॉपर लॉस इन अ सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर इज डिटरमाइंड. फुल लोड कॉपर लॉस कोणत्या टेस्टमुळे, कोणत्या टेस्टपासून फाइंड आउट केल्या जातात. आता फुल लोड म्हटलेलं आहे यांनी, तर अगदी बरोबर आहे, कारण कॉपर लॉस जे आहे ते फुल लोडवरच माहीत केल्या पाहिजे, नाही तर मग हाफ लोडवर माहीत केले तुम्ही तर ते हाफ लोडच कॉपर लॉसेस होऊन जातील. तर त्यासाठी माहिती आहे आपल्याला शॉर्ट सर्किट टेस्ट घेतल्या जाते. तर डायरेक्टली आन्सर मार्क करू आपण ऑप्शन नंबर बी. ओपन सर्किट टेस्टने आपल्याला कोर लॉसेस भेटतात आणि शॉर्ट सर्किट टेस्टने आपल्याला फुल लोड कॉपर लॉसेस भेटतात. द नंबर ऑफ टर्न्स इन अ प्रायमरी ऑफ अ करंट ट्रान्सफॉर्मर इज. करंट ट्रान्सफॉर्मर जो आपण लावतो आहे आपल्या डिस्ट्रीब्युशन म्हणजे सबस्टेशनला, त्याचे टर्न्स जे आहे ते 5 टर्न्सपेक्षा अंदरच असतात. काही ठिकाणी तर फक्त सिंगल टर्न्सचा सुद्धा यूज केला, म्हणजे सिंगल टर्न्सच असते, बरं. मोस्ट ऑफ द ठिकाणी तुम्हाला सिंगल टर्न्सच भेटेल. जसं टॉंग टेस्टर आणि करंट जो होतो, मग अशी उदाहरण सांगितलं होतं आपण तुम्हाला, क्लिप ऑन मीटर, त्याच्यामध्ये तर तोही नसतं. डायरेक्ट ॲज अ प्रायमरी जो आहे तोच फक्त आपला एक, म्हणजे सरळ कंडक्टर हाच एक आपला प्रायमरी कंडक्टर असतो. पण जे सबस्टेशनला सिटी लावतो आपण त्याच्यामध्ये सिंगल टर्न किंवा 2 टर्न्स, म्हणजे 1 to 5 टर्न्सपर्यंत असतात. त्याच्यामुळे इथं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. देन पुढे जाऊ आपण. लिकेज फ्लक्स इन अ शेल टाईप ट्रान्सफॉर्मर विथ रिस्पेक्ट टू द कोर टाईप ट्रान्सफॉर्मर कसे राहतात. पहिले क्वेश्चन्सला समजून घ्या की कोर टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये जे लिकेज फ्लक्सचं प्रमाण आहे ते शेल टाईप लिकेज फ्लक्स इन शेल टाईप असं म्हटलेलं आहे, की शेल टाईपमध्ये जे लिकेज फ्लक्स असते त्याचं प्रमाण विथ रिस्पेक्ट टू, हा शब्द महत्त्वाचा आहे. कोणासोबत विचारलेला आहे, नाही तर तिथंच आपला आन्सर चुकून जाईल, बरोबर. खूप बारकावे आहेत हे, की शेल टाईपचं लिकेज फ्लक्स इन शेल टाईप. शेल टाईपमध्ये जे लिकेज फ्लक्सचं प्रमाण आहे ते कोर टाईपच्या तुलनेत, विथ रिस्पेक्ट टू म्हणजे कोणाच्या तुलनेत, नाही समजलं तर मराठीत वाचायचं. कोर प्रकारच्या ट्रान्सफॉर्मरच्या संदर्भात शेल प्रकारच्या ट्रान्सफॉर्मर लिकेज फ्लक्स रिकामी जागा आहे किंवा कसे आहे. शेल प्रकारच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये लिकेज फ्लक्स कसं असते, तर कोर टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये लिकेज फ्लक्सचं प्रमाण हे जास्त असते आणि शेल टाईपमध्ये लिकेज फ्लक्सचं प्रमाण हे कमी असते. हा पॉईंट सोबतमध्ये चुकीचा दिलेला आहे, त्याला बरोबर करून घ्यायचा. शेलमध्ये लिकेज फ्लक्सचं प्रमाण कमी असते कारण की तिथे वाइंडिंग्स ह्या एकावर एक गुंडाळलेल्या असतात, ठीक आहे, आणि मॅग्नेटिक पाथसुद्धा 2 असतात. तर इथे विथ रिस्पेक्ट टू द कोर टाईप ट्रान्सफॉर्मर, तर याचं राईट आन्सर आहे शेलचं लेस, की लेस शेलमध्ये जे आहे ते लिकेज फ्लक्सचं प्रमाण कमी असते. तेच जर क्वेश्चन असा विचारला असता की लिकेज फ्लक्स इन कोर टाईप ट्रान्सफॉर्मर विथ रिस्पेक्ट टू शेल टाईप, तर मग त्याचा आन्सर आला असतो मोर, कारण की कोर टाईपमध्ये लिकेज फ्लक्सचं प्रमाण हे जास्त असते. पण तरीसुद्धा कोर टाईप ट्रान्सफॉर्मरचा यूज जो आहे तो आपण हाय व्होल्टेजसाठी किंवा हाय रेटिंगसाठी करतो, हे सुद्धा लक्षात असू द्या. देन 140 वाचलाय क्वेश्चन. द मिनिमम फ्लॅश पॉईंट ऑफ अ ट्रान्सफॉर्मर ऑइल शुड बी. ट्रान्सफॉर्मर ऑइलचा फ्लॅश पॉईंट किती असला पाहिजे, 104,
काही म्हणजे सुबोधमध्ये 104 आहे, तर काही पुस्तकामध्ये 140 आहे. जसं UPPCL वगैरे वाचलं तर 140 आहे. 140ही बरोबर आहे, 104ही बरोबर आहे. जर ऑप्शनमध्ये 140 नसतं तर मग आपण 104 मार्क केलं असतं. तर राईट इथं आन्सर आहे 140. देन पुढे परफॉर्म फ्री सर्किट टेस्ट इन ट्रान्सफॉर्मर. फ्री सर्किट म्हणजे कोणताही लोड नाही आहे त्याच्यावर, त्यालाच फ्री असे शब्द टाकून देते की विनाकारण आपण थोडंसं कन्फ्यूज झालं पाहिजे. तर विथ रेटेड ट्रान्सफॉर्मर व्होल्टेज फ्री सर्किट टेस्ट म्हणजेच OC टेस्ट. फ्री सर्किट टेस्ट म्हणजेच OC टेस्ट. तर OC टेस्ट घेताना केव्हाही आपण प्रायमरीला जो आहे तो रेटेड सप्लाय देतो, बरोबर. शॉर्ट सर्किट टेस्ट घेताना प्रायमरी म्हणजे जे काही आहे, जसं आता HVला आपण जर ओपन सर्किट टेस्ट असेल तर त्याच्यामध्ये LVला सप्लाय देतो, HVला ओपन ठेवतो. आता ती जी LV आहे ती प्रायमरी झाली, पण असं बोलणं चुकीचं आहे. प्रायमरी वगैरे ठीक आहे. तर LVला आपण रेटेड सप्लाय देतो, जो काही जे काही LV असेल, LVचं व्होल्टेज असेल तेवढंच देतो आपण OCमध्ये. आणि जेव्हा AC टेस्ट घेतो आपण, म्हणजे शॉर्ट सर्किट टेस्ट घेतो, तेव्हा HVला सप्लाय देतो आणि तिला तिच्या रेटेड व्होल्टेजच्या फक्त 5% या अप टू फुल लोड करंट जोपर्यंत वाहत नाही तोपर्यंत आपण सप्लाय देतो. तर इथे फ्री सर्किट टेस्ट म्हणजेच OC टेस्ट म्हटलेलं आहे आणि OC टेस्टमध्ये आपण विथ रेटेड ट्रान्सफॉर्मर व्होल्टेजवरच त्याला टेस्ट करतो आहे. तर पहिलंच ऑप्शन याचं राईट आहे. तर एकदा ऑप्शन वाचू आपण. विथ रेटेड ट्रान्सफॉर्मर करंट नाही, विथ डायरेक्ट करंट तेही नाही आहे, आणि विथ हाय फ्रिक्वेन्सी सप्लाय ते सुद्धा नाही आहे. द रिझन फॉर हमिंग नॉईस इन ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मरमध्ये जो हमिंग नॉईस येतो आहे, तुम्ही पाहिलं असेल, जो हमसारखाचा साऊंड येतो आहे, तो कशामुळे होतो? तो मॅग्नेटिक डिस्टॉर्शनमुळे, मॅग्नेटो फ्रिक्शनमुळे, हे सगळे त्याचे कारणं आहेत. तर इथे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, हॉल इफेक्ट, इलेक्ट्रोस्टॅटिक इफेक्ट, हॉल इफेक्ट, इलेक्ट्रोस्टॅटिक इफेक्ट आणि D नंबर मॅग्नेटिक डिस्टॉर्शन. तर राईट आन्सर आहे याचा मॅग्नेटिक डिस्टॉर्शन, किंवा मग ज्या स्टॅपिंग्स आहे त्या ढिल्या झाल्यामुळे, कारण त्याच्यामधलं वॉर्निश खराब झालं असेल त्यामध्ये गॅप येते. गॅप आलं तर मग मॅग्नेटिक फील्डमध्ये, मॅग्नेटिक डिस्टॉर्शनमध्ये त्या पट्ट्या हालतात आणि हलला तर तिथून मग त्या साऊंड येतो, हमिंग साऊंड. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एडी करंट लॉस इन अ पॉवर ट्रान्सफॉर्मर कॅन बी रिड्यूस बाय. झाला आहे हा क्वेश्चन, फक्त थोडक्या वेगळ्या स्वरूपाने आला आहे की एडी करंट लॉस म्हणजे जसं मगाशी आला होता बहुतेक हा क्वेश्चन्स, की ज्या स्टॅपिंग्स आहे त्या लॅमिनेट का केल्या जातात, तर एडी करंट लॉस कमी करण्यासाठी. आता थोडा उलटा आला आहे, रिपीट झाल्यासारखाच क्वेश्चन आहे हा, आणि इथे म्हटलेला आहे. आता होते कधी कधी लक्ष नाही राहिलं, एखाद्या पुस्तकात तसा असतो, तर एखाद्या पुस्तकात असा असतो, घेतला नाही घेतला म्हणून तो येऊन जातो. तर इथे म्हटलेलं आहे की एडी करंट लॉस कमी करण्यासाठी काय करतात. तर सिंपल आहे की जे थिकनेस आहे आपल्याला ती कमी करावी लागते आणि ज्या कोर आहे त्या लॅमिनेट कराव्या लागतात. ठीक आहे. तर डिक्रीजिंग द थिकनेस ऑफ द लॅमिनेशन्स बरोबर आहे, इन्क्रीजिंग द थिकनेस चुकीचं आहे, रिड्युसिंग द एअर गॅप चुकीचं आहे, आणि युजिंग द थिकर वायर ऑफ द हे चुकीचं आहे. राईट आन्सर आहे थिक. आता इथं थिकनेस म्हटलेलं आहे, लॅमिनेशन म्हटलेलं नाही आहे, तर हे सुद्धा बरोबर आहे की जेव्हा आपण त्याला लॅमिनेट करतो आहे म्हणजेच तेव्हा त्याचं थिकनेस जे आहे स्टॅपिंगचं ते कमी करतो आहे आपण. आणि आजचा लास्ट क्वेश्चन आहे आपल्यासमोर, ज्याची आपण वाट पाहतो काही जण. ठीक आहे, काही जणांना वाटते की जर्नी अशीच चालू राहिली पाहिजे, आणि काही जणांना वाटतं आहे की ठीक आहे कधी येते शेवटचा लेक्चर्स, शेवटचा क्वेश्चन्स कधी येते. शेवटचा क्वेश्चन्स कधी येते या आशेमध्ये तुम्ही लेक्चर्स पाहूच नका, जीवनात कधी सुखी नाही होणार. ओके, आपल्याला एक क्वेश्चन्सचं गांभीर्य समजून घ्यायचं आहे, त्यातले बारकावे समजून घ्यायचे आहे. तुम्हाला मी सांगितलं की मला जर 50 मिनटं लागत असेल, जे काही लागत असेल XYZ, बरोबर, 40 असो 50 असो, ते अकॉर्डिंग टू क्वेश्चन्स असतात. तर त्याच्यापेक्षा तुम्हाला 15 मिनटं 10 मिनटं जास्तच लागले पाहिजे. फक्त तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन्सला जे आहे ते थोडंसं पॉज अँड प्ले करावं लागेल, स्टॉप प्ले असं करावं लागेल, कारण की थोडंसं हे सरळ फ्लोमध्ये आहे, तर स्पीडमध्येच चालतो आपण, थांबत नाही. तर फक्त जेव्हा एखाद्या वेळेस न्यूमेरिकल क्वेश्चन्स आला तेव्हाच आपण टायमर लावतो आहे, किंवा कधी जेव्हा, तर तेव्हा तुम्ही प्रत्येक क्वेश्चन्सला स्वतः वाचा, त्याच्या पहिले त्याचा आन्सर काढा, शोधा, आणि मग त्याचं सोल्युशन पहा मजा अजून येईल तुम्हाला. तर फेज डिफरन्स, किंवा मग एक पेपर सोबत ठेवा लेक्चर्स पाहताना, त्याच्यावर लिहा पहिले 40 क्वेश्चनचे नंबर्स लिहून घ्या आणि आपले आन्सर्स लिहायचे त्याच्यावर, आणि मग का लिहायचे दिसून तर राहिलेच बा. जसं सपोज आता हा क्वेश्चन आहे, तर याला सॉल्व करून तुम्ही याचा आन्सर मार्क करणार, देन मग ॲज अ सोल्युशन पाहणार. जर चुकलं तर तुम्हाला त्याला क्रॉस करा, आणि ॲट द एंड लेक्चरच्या शेवटी चेक करा की तुमचे किती क्वेश्चन्स होते जे चुकले आहे. एक अशा प्रकारे समजा की तुम्ही प्रत्येक लेक्चरला एक टेस्ट देत आहे 40 क्वेश्चनची. ठीक आहे. तर फेज डिफरन्स बिटवीन प्रायमरी अँड सेकंडरी वाइंडिंग ऑफ अ ट्रान्सफॉर्मर इज. तर फेज डिफरन्स किती असतो प्रायमरी आणि सेकंडरीमध्ये, तर तो असतो 180 डिग्री, जे आपल्याला ग्राफवरून व्हेक्टर डायग्रामवरून माहीत आहे. त्याचा राईट आन्सर आहे 180 डिग्री. ठीक आहे. एक क्वेश्चन्स आहे मागच्या लेक्चरचा जो सुटला होता, तर त्याचा आन्सर पाहू आपण इथं. द मॅक्झिमम व्होल्टेज इज 88. लास्ट लेक्चरचा आहे हा. द मॅक्झिमम व्होल्टेज इज 88. मॅक्झिमम व्होल्टेज हे 88 आहे, म्हणजे VM 88 आहे,
व्हॉट इज द इफेक्टिव्ह व्हॅल्यू ऑफ दिस साईन वेव्ह, आणि इफेक्टिव्ह व्हॅल्यू आपल्याला इथे विचारलेली आहे. पहा मित्रांनो, एकदम पांचट क्वेश्चन आहे. इफेक्टिव्ह व्हॅल्यू आपल्याला विचारलेली आहे, काहीच मोठी गोष्ट नाही. इफेक्टिव्ह व्हॅल्यू म्हणजे फक्त एवढं माहीत पाहिजे कोणती व्हॅल्यू विचारली आहे. तर इथे आपल्याला RMS व्हॅल्यू विचारलेली आहे, आणि RMS व्हॅल्यू काढण्याचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे 0.707 × VM, किंवा मग या VMला √2ने भागून द्या. तर आता VMची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 0.707 × VM. VM आहे 88. बस तुम्हाला याचा गुणाकार करायचा आहे आणि आन्सर काढायचा आहे. आता पहा, याचा गुणाकार करताना हे जे 707 × 88 कराल तर खूप वेळ लागेल. थोडंसं राऊंड फिगर जर चेक केलं तर हे 700 आणि हे 88 म्हणजे 90. तर हे 3 शून्य याच्यावर, आणि हे 9 7 63. तर आता हे 3 शून्य या 3 पॉईंटसाठी कॅन्सल होतील, म्हणजे 63च्या जवळपास आपला आन्सर राहील. 63च्या जवळपासचा ऑप्शन आहे ऑप्शन नंबर ए, म्हणजे राईट आन्सर आहे आपलं इथं 62.21. जर याच्या खूप क्लोज ऑप्शन्स असते तर मग तुम्हाला प्रत्यक्ष याचा गुणाकार करून पाहावाच लागला असता. तर इथं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए बस. तर हे होते आपले टोटल 50 क्वेश्चन्स. ठीक आहे, सॉरी, म्हणजे 350 पर्यंतचे क्वेश्चन्स. बाकीचे क्वेश्चन जे आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. होप तुम्ही सगळे हे लेक्चर्स एन्जॉय करत असाल, तुमचा स्टडीसुद्धा चांगला चालू असेल. म्हणजे जे तुम्हाला आळस आलेला होता किंवा मग बा आता कंटाळा येत होता, तो रेग्युलरली तुम्ही हे लेक्चर्स पाहून आपला जो स्टडी आहे तो इम्प्रूव्ह करत असाल. ठीक आहे, आणि कुठे डाऊट असाल तर अजून रिव्हिजन वाढवा, रिव्हिजन करा. आणि आपले जे आहे अजून तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये मी प्रदीप रेडेकर सर, के मेहता, UPPCL, नेमी, अजून काही सोर्स असेल या सगळ्यांचे क्वेश्चन्स मिक्स करून तुम्हाला टाकता, किंवा पेपर्स जे मी घेतले आहे, अजून नवीन जे काही मला नेटवर क्वेश्चन्स दिसले असतील ते सगळ्यांचं जोड करून आपण हे बनवत आहे. बरोबर, म्हणजे तुम्हाला एवढे सारे सोर्स वाचण्याची आवश्यकता नाही आहे. या सगळ्या सोर्सचं जे पुरा निचोड आहे तो तुम्हाला या लेक्चर्समध्ये मिळत आहे. ठीक आहे, पण तरी तुम्ही साईड बाय साईड तुमचे जे सोर्स आहेत वाचलेले ते वाचणं चालू ठेवा, याचासुद्धा तुम्हाला फायदा होईल. सो इथे थांबू आपण. नेक्स्ट